मिळते। ज्ञानेश्वरजी, एकंदरीत त्या ठिकाणची परिस्थिती आम्हाला सांगा आणि राजकीय क्षेत्रामधून कोण कोण त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्याची देखील आम्हाला माहिती द्या। या ठिकाणचं दृश्य पाहायला गेलं तर या ठिकाणी अत्यंत मराठा समाजाचा मोहोल या ठिकाणी पाहायला मिळतात। भगवे झेंडे आणि काळे ड्रेस परिधान करून हे सगळे आलेले आहेत। या ठिकाणी समोर पाहायला गेलं तर संभाजीराजे छत्रपती सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील सुद्धा दाखल झालेले आहेत। शिवाय शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे आजारी असताना सुद्धा या आंदोलनामध्ये दाखल झालेले आहेत। एकूणच पाहायला गेलं तर मराठा समाज या ठिकाणी पूर्ण आपली ताकद दाखवताना पाहायला मिळते। सरकार विरोधातला रोष आहे तो रोष या निमित्तानं हा सगळा मराठा समाज या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतोय। सरकारचे जे प्रतिनिधी म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर ते नेमकी काय भूमिका म्हणतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मगाशी बोलताना चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा मोर्चा झाल्यानंतर 1 वाजता ज्यावेळी राष्ट्रगीत होईल त्यानंतर त्यांनी तात्काळ जाहीर करावं की मराठा समाजाच्या आम्ही सगळ्या मागण्या मान्य करतोय आणि सरकार मराठा समाजाच्या पाठीचे अशा पद्धतीने जाहीर करण्याची मागणी केलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर मराठा समाज आहे तो राजकारण्यांच्या वरती सुद्धा या ठिकाणी दबाव आणताना पाहायला मिळतोय आणि आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी जर हे प्रश्न सुटले नाहीत तर पावसाळी अधिवेशनामध्ये मात्र सरकारची कोंडी करण्याची तयारी आहे ती सरकारच्या या आंदोलकांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते। ज्ञानेश्वरजी, संभाजीराजे देखील आंदोलनाच्या स्थळी दाखल झालेले आहेत। ते आंदोलनाला संबोधित करतील का आणि संबोधित केलं तर त्यांच्या संबोधनामधले महत्त्वाचे मुद्दे काय असू शकतात? संभाजीराजे आता आंदोलन स्थळी दाखल झालेले आहेत। त्यानंतर ते शाहू समाधी स्थळाला अभिवादन करतील। या ठिकाणी पाहायला गेलं तर विनय कोरे हे सुद्धा दाखल झाले आहेत। मात्र संभाजीराजे या ठिकाणी कोणतीही आपली भूमिका मांडणार नाहीत, कारण आम्ही बोललोय, समाज बोललोय, आता लोकप्रतिनिधींना बोलायला लागते ही टॅगलाईन घेऊनच हे आंदोलन होते। त्यामुळे आंदोलकांच्या पैकी कोणीही या ठिकाणी म्हणणं आपलं मांडणार नाही, मात्र लोकप्रतिनिधींना या ठिकाणी बोलायला लागणार आहे, कारण लोकप्रतिनिधींनी इथं येऊन आपण नेमकं काय करणार आहे ते सगळं सांगणार आहे। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर मराठा समाज आता मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले, भर पावसात सुद्धा मराठा समाजाची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। राज्यभरातून अनेक मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी, समन्वयक आणि निमंत्रक हे सगळं या ठिकाणी आलेले आहेत आणि करवीर नगरीतून पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा म्हणत मराठ्यांनी एल्गार पुकारल्याचं पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर या आंदोलनानंतर अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने टप्प्याटप्प्यानं मूक आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा संभाजीराजे यांनी दिलेला आहे। मात्र तत्पूर्वी जर सरकारनं नाही निर्णय घेतला तर मंत्रालयापर्यंत पुण्यातून लॉंग मार्च सुद्धा काढू अशा पद्धतीचा त्यांनी इशारा दिलेला आहे। 36 जिल्ह्यामध्ये 36 अशा पद्धतीची आंदोलनं आम्हाला करायला लावू देऊ नका अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका संभाजीराजे यांनी मांडलेली आहे। त्यामुळं या सगळ्या आंदोलनाच्या अगोदर सरकार काय निर्णय घेणार तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर मराठा समाज आता पूर्णपणे आक्रमक झालेला आहे, एकवटला आहे आणि आपली पुन्हा एकदा ताकद तो सरकारला दाखवून देण्याच्या प्रयत्नात आहे। त्यामुळे सरकार या सगळ्या आंदोलकांची दखल घेणार का आणि हे प्रश्न पावसाळी अधिवेशनापूर्वी किंवा पावसाळी अधिवेशनात सोडवणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानेश्वरजी, पावसाचं सावट असताना देखील मराठा समाज कोल्हापूरमध्ये एकत्र होताना दिसतो आहे। आता या आंदोलनाला, या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। साधारणतः किती वाजेपर्यंत हा मोर्चा चालेल आणि या संदर्भात पुढची दिशा देखील काय असणार आहे? या आंदोलनाची निश्चित अशी रूपरेषा ठरवण्यात आलेली आहे। सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत हे आंदोलन असेल आणि 1 वाजता राष्ट्रगीतानं या आंदोलनाची सांगता होणार आहे। आणि आता जे लोकप्रतिनिधी दाखल व्हायला सुरुवात झालेली, या लोकप्रतिनिधींनी एका बाजूला बसायचं आहे आणि आपली भूमिका आहे ती समाजाच्या समोर मांडायची आहे अशा पद्धतीची रूपरेषा ठरलेली आहे। साधारण 1 वाजता राष्ट्रगीतानं या आंदोलनाची सांगता होणार आहे। तत्पूर्वी जे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत, ते इथं येऊन आपली भूमिका मांडतील। मात्र राष्ट्रगीतानंतर जी सांगता झाल्यानंतर पुढच्या लॉंग मार्चची तयारी सुद्धा याच ठिकाणी घेतली जाणार आहे आणि संभाजीराजे या लॉंग मार्च संदर्भात राज्यभरातल्या समन्वयकांची बैठक घेणार आहेत। एकूणच पाहायला गेलं तर एका बाजूला मूक आंदोलन शांततेच्या मार्गाने करायचं, त्याची या ठिकाणी झलक आहे ते सरकारला दाखवून द्यायची, ताकद दाखवून द्यायची, तर दुसऱ्या बाजूला जर सरकार नाही ऐकलं
तर मी आता माझा संयम संपलेला आहे आणि सरकारला मराठा समाजाची काय आहे ती ताकद दाखवून देऊ, अशा पद्धतीचा संभाजीराजेंनी इशारा दिलाय. आणि त्या निमित्तानं त्याची सुद्धा आंदोलन झाल्यानंतर लगेचच तयारी करायची असा पवित्रा संभाजीराजे यांनी घेतलेला आहे. आणि त्यामुळे 1 वाजता या आंदोलनाची सांगता झाल्यानंतर पुढची बैठक ही लॉंग मार्चच्या संदर्भातली होणार आहे आणि त्यानंतर या आंदोलनाची आज सांगता होणार आहे. नक्कीच ज्ञानेश्वरजी, एकंदरीत आता आंदोलन स्थळाची परिस्थिती नेमकी काय आहे आणि संभाजीराजे देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ही सगळी परिस्थिती पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवा आणि त्या संदर्भात माहिती देखील थोडीशी. नक्कीच मी सध्या शाहू समाधी जन्मस्थळाच्या इथं आहे आणि इथंच हे आंदोलन होणार आहे. दृश्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर प्रकाश आंबेडकर सुद्धा या आंदोलनामध्ये दाखल झालेले आहेत. चंद्रकांत दादा पाहायला मिळतात, माजी खासदार धनंजय महाडिक पाहायला मिळतात आणि संभाजीराजे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे बंधू मालोजीराजे छत्रपती, जे काँग्रेसकडून माजी आमदार होते, ते सुद्धा आहेत. संयुगेदा राजे छत्रपती या संभाजीराजेंच्या पत्नी आहेत, ते कालपासूनच या सगळ्या नियोजनामध्ये सहभागी होतात, त्या सुद्धा आहेत. शाहू जनक घराण्याचे समर्जित राजे घाटगे हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. खासदार धैर्यशील माने जे शिवसेनेचे आहेत, ते आजारी असताना सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एकूणच पाहायला गेलं तर इथली परिस्थिती सगळी पाहायला गेली तर या ठिकाणी संपूर्णपणे मराठा समाज भगवे झेंडे हातात घेऊन एकवटल्याचं पाहायला मिळते. मात्र दुसऱ्या बाजूला काळे कपडे घालून आहे ते मराठा समाज या सगळ्या एकूणच प्रकाराची आहे ते निषेध करताना पाहायला मिळते. कारण सरकारनं जे आरक्षण मिळवलं होतं ते घालवलंय अशा पद्धतीचा मराठा समाजाचा एक सूर आहे आणि त्यामुळे एक प्रकारची नाराजी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्यामुळेच हा सगळा संपूर्ण मराठा समाज आता पुन्हा एकदा एकवटला आहे आणि करवीर नगरीतून म्हणजे आरक्षणाचे जनक शाहू महाराज आहेत आणि त्या शाहू महाराजांना अभिवादन करूनच या ठिकाणी ते मराठा पुन्हा एकदा एल्गार पुकारणार आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर शाहू समाधी स्थळ आहे, या शाहू समाधी स्थळालाच अभिवादन आहे ते सगळे नेते येऊन या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. कारण आरक्षण आहे ते शाहू महाराजांनी सुरुवातीला दिलं होतं, आरक्षणाचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. त्यामुळं त्यांची या ठिकाणी अभिवादन करूनच या आंदोलनाचा एल्गार आहे ते संभाजीराजेंनी पुकारल्याचं पाहायला मिळते. या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं पाऊस असताना सुद्धा हे सगळे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी सहभागी झाले आहेत, मराठा आंदोलक सहभागी झाले आहेत. कोरोनाची स्थिती आहे, मात्र कोरोना संदर्भातले नियम आहेत ते या ठिकाणी पाहिलं जाते. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग या ठिकाणी होत नाही. मात्र एकूणच पाहायला गेलं तर मराठा समाज या ठिकाणी आक्रमक झालेले. संभाजीराजे इथं समोर उभे राहिलेत, आपण संभाजीराजेंच्याकडे पण जाऊ शकतो कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत ते मराठा समाज ज्याचे आंदोलक आलेले आहेत आणि ते या ठिकाणी काही सूचना आहेत ते समाजाला देत आहेत. अनेक जण त्यांची भेट घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. नेमकं संभाजीराजे आता काय बोलतायत, काय सूचना देत आहेत त्या सुद्धा आता आपण ऐकून घ्या. सगळे समन्वय आणि समाजातले लोक महाराजांच्या समाधीच्या उजवीकडे सगळ्यांनी प्रस्थान करावं ही माझी विनंती आहे. आपण आपली जागा शक्यतो बसून किंबहुना जिथं जागा असतं तिथं उभारून आपण तिथं प्रस्थान व्हावं अशी माझी सर्वांना पहिल्यांदा एकदा विनंती आहे. संभाजीराजे आज मूक आंदोलनामध्ये सहभागी झाले, त्यामुळे ते कोणतीही प्रतिक्रिया आपली आज व्यक्त करणार नाहीत अशा पद्धतीने स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि संभाजीराजे आता अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी चालले आहेत. मात्र तत्पूर्वी कार्यकर्त्यांना त्यांनी ज्या सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत. शिस्तबद्धरित्या हे आंदोलन पाळण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. शाहू समाधी स्थळाची ही दृश्य आपण पाहू शकतोय आणि ह्या दृश्याच्या माध्यमातून तुम्हाला मराठा समाजाची जी ताकद आहे ती पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे. शिस्त लावण्याचा प्रयत्न आहे ते संभाजीराजे या ठिकाणी करताना पाहायला मिळते. संभाजीराजे या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी चाललेले आहेत. काही सूचना संभाजीराजे देताना पाहायला मिळते. राजेंच्या जवळ थांबू नका, माझी विनंती आहे. राजे एकटे वर जाणार आहेत, बाकीच्या जरा माझी विनंती आहे.
सगळे जण कोणी गौरव करते आपण सोशल डिस्टन्सिंग तर कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं मूक आंदोलनाची हाक दिलेली आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे हे देखील त्या ठिकाणी परिस्थितीवर आपल्याला त्या संदर्भातली सगळी माहिती देतात। कोल्हापूरमध्ये मराठा समाज एकत्र व्हायला सुरुवात झालेली आहे। 1 वाजता या आंदोलनाची सांगता होणार आहे। तर खासदार संभाजीराजे छत्रपती देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर प्रकाश आंबेडकर हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एकंदरीत या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भातली परिस्थिती आपल्याला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे सांगतायत। चंद्रकांत पाटील यांनी देखील या ठिकाणी पोहोचून शाहू समाधी स्थळावर पोहोचून अभिवादन केलेलं आहे। तर खासदार छत्रपती संभाजीराजे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजातील जे समाज या ठिकाणी एकवटलेला आहे त्यांना सूचना देखील केलेल्या आहेत। राजकारणातील लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळतात। तर कोल्हापूरमधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहता आहात। कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात हाक देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणची ही सगळी परिस्थिती मी जय महाराष्ट्रच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। ही सगळी दृश्य कोल्हापूरमधली आपण पाहताय। मराठा समाज कोल्हापूरमध्ये एकवटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातली हाक देण्यात आलेली आहे। मराठा समाज कोल्हापूरमध्ये एकत्र व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। राजकारणातील नेते मंडळी देखील लोकप्रतिनिधी नात्यानं त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी जी मागणी केलेली आहे त्या मागणीला आता लोकप्रतिनिधी कसा प्रतिसाद देता हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपले प्रतिनिधी सुहास पाटील यांनी धैर्यशील माने यांच्याशी बातचीत केलेली आहे। त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात। धैर्यशील माने आजारी असतानाही हजर राहिलेले आहेत। त्यांची भूमिका काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। दादा काय सांगाल, आपण आजारी असताना युवराज शहाजीराजे छत्रपती यांचं जिल्ह्यामध्ये आंदोलनस्थळी या ठिकाणी आगमन झालेलं आहे। संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राज्य शासन याच्या बाबतीत अतिशय गंभीर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राज्य शासन असेल या आंदोलनस्थळी आलेले आहेत। यांनी समन्वयानं खऱ्या अर्थानं विविध मराठा सन्माननीय आरक्षणाला दिशा द्यावी लोकप्रतिनिधी आणि यातनं मार्ग या ठिकाणी आलेले काढावा आहेत। ही जी सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातनं होती माझी सर्व त्याच्यासाठी म्हणून आम्ही त्याला बळ लोकांना नम्र देण्यासाठी विनंती आहे सर्व की हे लोकप्रतिनिधी मूक राजांच्या आंदोलन हाकेला आहे हो देत या याची ठिकाणी आज कृपया आपण समाजाला आपण सर्वांनी आम्ही लोकसभेमध्ये नोंद आपली घ्यायची भूमिका आहे। मांडलेलीच आहे, पण त्याचबरोबर श्रीमंत जनतेच्या युवराज दरबारामध्ये संभाजीराजे सुद्धा छत्रपती या आपली ठिकाणी भूमिका आल्यानंतर काय आहे हे स्पष्ट करण्याची ही आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर आपण आजारी कोणीही असताना कुठलीही सुद्धा घोषणा हजर देणार झालेला नाही आहात। काय याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे। कोविड मधनं थोडं रिकव्हर होतोय। पोलीस प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करायचं आहे। पोलीस प्रशासन कॉम्प्लिकेशन्स तयार झाले, आपल्याला सहकार्य करते, आपण देखील पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे। पण कोरोनाच्या या महाभयंकर काळामध्ये आणि मी पूर्वी हे आंदोलन या ठिकाणी होते कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम तेव्हा केलं। माझी आपल्या नैतिक जबाबदारी सर्वांच्या आहे की कोल्हापुरातनं त्या ठिकाणी जीवाची सुरुवात होत काळजी असताना श्रीमंत इथला युवराज लोकसभा सदस्य संभाजीराजे म्हणून छत्रपती त्या यांना प्रक्रियेमध्ये आहे। सर्वात पुढे राहावं। आणि म्हणूनच माझी सर्वांनी नैतिक सामाजिक जबाबदारी अंतर आहे की राखायचा आहे। कोल्हापुरातून आंदोलन सुरू मास्कचा असताना वापर मी घरी करायचा न आहे। बसता आंदोलनात सहभागी सॅनिटायझरचा व्हावं वापर यासाठीच करायचा मी आहे। आंदोलनात सहभागी झालो असल्याच्या आणि हे भावना आंदोलन खासदार धैर्यशील यशस्वी माने करावं। यांनी व्यक्त केल्या पुन्हा आहेत। एकदा सुहास पाटील, कोल्हापूरच्या जय राजकीय महाराष्ट्र, छत्रपती शाहू सोलापूर। महाराजांच्या या भूमी तर कोल्हापूरमधला मराठा समाजाचं आंदोलन आपण पाहताय। कोल्हापूरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं मूक आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे। या संदर्भात आता मराठा समाज कोल्हापूरमध्ये एकवटायला सुरुवात झालेली आहे।
खासदार संभाजीराजे छत्रपती देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यासोबतच धैर्यशील माने, प्रकाश आंबेडकर हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शासनातील नेते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज त्यांनी सांगितलेलं आहे की ते कोणत्याही प्रकारची भूमिका मांडणार आहेत। जी भूमिका मांडायची आहे ती लोकप्रतिनिधींनीच मांडावी असा हट्ट देखील खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी धरलेला आहे। त्या ठिकाणी ही दृश्य आपण पाहता आहात। कोल्हापूरमध्ये मराठा समाज एकवटलेला आहे। मराठा समाजाचा हा एल्गार पाहायला मिळतोय। शाहू समाधी स्थळावरनं अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात करण्यात येणार आहे। तर मोर्चाचं स्वरूप देखील आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की दुपारी 1 वाजता राष्ट्रगीतानं या मोर्चाचा शेवट होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। तर ही दृश्य आपण पाहता आहात। कोल्हापूरमधली खासदार छत्रपती संभाजीराजे हे शाहू समाधी स्थळावर अभिवादन करण्यासाठी पोहोचतायत। एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही जय महाराष्ट्राच्या माध्यमातून पाहता आहात। खासदार छत्रपती संभाजीराजे हे शाहू समाधी स्थळ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला ते अभिवादन करत आहेत। सकल मराठा समाजाच्या वतीनं कोल्हापूरमध्ये आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ही आंदोलनाची हाक दिलेली होती। त्यानुसार सकल मराठा समाज हा कोल्हापूरमध्ये एकवटल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। खासदार संभाजीराजे छत्रपती हे शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करतानाची दृश्य आपण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून पाहता आहात। दरम्यान अनेक राजकीय नेते लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर प्रकाश आंबेडकर हे देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेले आहेत। वंचितचा देखील या आंदोलनाला पाठिंबा पाहायला मिळतो आहे। धैर्यशील माने असतील आणि अनेक राजकीय लोकप्रतिनिधी हे देखील या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन केलेले आहे। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहता आहात। मराठा समाज हा कोल्हापूरमध्ये एकवटल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातली हाक देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण पाहता। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे आपल्या सोबत जोडलेच गेलेले आहेत। ज्ञानेश्वरजी आपल्या या सगळ्या मोर्चाच्या संदर्भात परिस्थितीचा आढावा देतात। ज्ञानेश्वर, आताची परिस्थिती काय आहे, एकंदरीत सगळी सविस्तर माहिती द्या। ज्ञानेश्वरजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आपण बघू शकता खासदार संभाजीराजे छत्रपती हे आंदोलनस्थळी बसलेले आहेत। ही दृश्य आपण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून पाहताय। सोबत प्रकाश आंबेडकर हे देखील त्यांच्या सोबत त्या ठिकाणी बसलेले आहेत। ज्ञानेश्वरजी, काय अधिक माहिती या संदर्भात? संभाजीराजे स्वतः या ठिकाणी खाली जाऊन आंदोलनस्थळी बसलेले आहेत। खरं तर एका बाजूला या ठिकाणी पाहायला गेलं तर सगळे लोकप्रतिनिधी असतील आणि त्या बाजूला पाहायला गेलं तर प्रकाश आंबेडकर, संभाजीराजे, मालोजीराजे छत्रपती आणि इतर सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत। एकूणच जे आहे ते मराठा समाजाचे जी हे आहे ती भूमिका हे सगळे या ठिकाणी मांडताना पाहायला मिळतात। एकूणच पाहायला गेलं तर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक या ठिकाणी झालेला आहे आणि एकूणच पाहायला गेलं तर मराठा समाज आपली ताकद आहे ती सरकारला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळते। लोकप्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। विनय कोरे माजी मंत्री आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। धैर्यशील माने जे शिवसेनेचे खासदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सतेज पाटील पालकमंत्री आहेत ते सुद्धा आलेले आहेत। सरकारचे प्रतिनिधी सुद्धा आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। पालकमंत्री सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हे सरकारच्या वतीनं आपले म्हणणं आहे ते मांडणार आहेत। सोबत राजेंद्र पाटील यड्रावकर हे राज्यमंत्री या ठिकाणी आहेत। एकूणच पाहायला गेलं तर ऋतुराज पाटील आमदार काँग्रेसचे आहेत ते सुद्धा आहेत। एकूणच सरकारची भूमिका आहे ते सतेज पाटील या ठिकाणी मांडणार आहेत आणि त्यामुळे सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी सुद्धा आता दाखल झालेले आहेत आणि लोकप्रतिनिधींनी आंदोलन
आता या ठिकाणी आमने सामने येणार आहेत आणि लोकप्रतिनिधी आता काय भूमिका मांडणार आहेत त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. माननीय सतेज पाटील साहेब नक्कीच ज्ञानेश्वरजी, अतिशय महत्वाची माहिती तुम्ही या सगळ्या मोर्चाच्या संदर्भात देता आहात. एकंदरीत पुन्हा एकदा तिथली परिस्थिती दाखवा. राजकीय नेते देखील त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, पाऊस देखील त्या ठिकाणी सुरू आहे, तरी मराठा समाजाचा एकंदरीत प्रतिसाद कसा आहे या मोर्चाला? भर पावसात मराठा समाजाचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाल्याचं पाहायला मिळते. आता पालकमंत्री सतेज पाटील हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते शाहू समाधी स्थळाला अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर ते सरकारच्या वतीनं आपली भूमिका आहे ती या ठिकाणी मांडणार आहेत. सोबतच अन्य लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत, ते सुद्धा आपली भूमिका मांडणार आहेत. समोर पाहायला गेलं तर इथं संभाजीराजे छत्रपती हे खाली बसलेले आहेत, साधेपणानं बसलेले आहेत. प्रकाश आंबेडकर हे सुद्धा त्यांच्या सोबतीला आहेत. त्यांच्या बाजूला पाहायला गेलं तर त्यांच्या पत्नी संयुगिता राजे या सुद्धा आहेत आणि सोबतच त्यांचे बंधू मालोजीराजे छत्रपती हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. नंतर दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी म्हणून सतेज पाटील सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा यापूर्वी या ठिकाणी आले होते आणि एकूणच पाहायला गेलं तर सरकारचे प्रतिनिधी म्हणून सतेज पाटील आता नेमकी काय भूमिका मांडणार आहेत हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. सरकारनं सुद्धा या आंदोलनाची आता दखल घेतलेली आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर हे सुद्धा या ठिकाणी आले. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे सुद्धा आता या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि ते आता समाधी स्थळाला अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत. पालकमंत्री सतेज पाटीलांनी त्यांची या ठिकाणी भेट झालेली आहे. एकूणच अजित पवार यांनी ही शाहू महाराजांची भेट घेतली होती आणि त्यानंतर शाहू महाराजांनी मीडियाशी प्रतिक्रिया देताना सरकार सकारात्मक असल्याचं म्हटलं होतं आणि आता ते शाहू महाराज सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. मराठा समाजाची बाजू ते या ठिकाणी मांडणार आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर सतेज पाटील हे आता संभाजीराजे यांची भेट घेताना पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर ती भेट घेऊन या ठिकाणी जी लोकप्रतिनिधींची साठीची व्यवस्था करण्यात. ज्ञानेश्वरजी, तुम्ही ही दृश्य आम्हाला अशीच दाखवत राहा. मी तुम्हाला तुर्तास थांबवतोय. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुहास पाटील हे फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. सुहासजी, काय अधिक माहिती या सगळ्या मोर्चाच्या संदर्भात? शुभम, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली असून या ठिकाणी महाराष्ट्रातील समन्वयक उपस्थित राहिले आहेत. या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले असून हा मुख्य मोर्चा असल्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांनी बोलण्यास टाळले होते. त्याचबरोबर या ठिकाणी धैर्यशील माने खासदार शिवसेनेचे हे आधारी असताना सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सुहास पाटील, मी तुम्हाला थांबवतोय. सुहास पाटील, मी